नवीन गोलंदाज केतन, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची वर्णी नेहमी लागली जाते. केतन ज्याच्या माध्यमातून अतिशय सुंदर गोलंदाजी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते, तोच केतन गोलंदाजी मार्गावर त्याचा सामना करेल. या ठिकाणी आपण पाहू शकता लोवर फुलटॉस चेंडू सहयोग याने कार्पेटच्या सहाय्याने खेळलाय. फिल्डर धाव बॉल पर्यंत पोहोचेल आणि एक धाव आपल्या खात्यामध्ये सहयोगाच्या संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 21. एक गडी बाद. केतन अगदी उत्तम गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा उत्तम सामना करेल केतन याचा. यावेळेस मात्र फिरकी चेंडू आपल्याला पाहायला मिळेल, निर्धाव चेंडू जाईल. आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी रनआउटची विकेट. उत्तम स्वतः या ठिकाणी रनआउट होतोय. मिसअंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळते. केतन याच्या माध्यमातून अतिशय सुंदर गोलंदाजी होते. फलंदाजाला चेंडू मात्र काही समजत नाहीत आणि त्यामुळे फलंदाज त्या ठिकाणी रनआउट झालेला आहे. आतापर्यंत 3 चेंडू या केतन याच्या माध्यमातून या ठिकाणी हाताळले गेलेत. अतिशय सुंदर चेंडू हाताळतोय ज्याच्या माध्यमातून आपण पाहायला मिळलो फिरकी गोलंदाज केतन याच्या माध्यमातून नेहमीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी तो करत असतो. तोच केतन नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. राजेश सुतार, एक अनुभवी जुना जाणता खेळाडू, यावेळेस सामना करेल सहयोग. अतिशय सुंदर चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी हाताळतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. केतन आतापर्यंत 4 चेंडू या ठिकाणी अतिशय सुरेख पद्धतीने हाताळतोय. या षटकातील तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू केतन याच्या माध्यमातून सामना करेल सहयोग सुतार. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं अतिशय स्लोवर पद्धतीचा चेंडू, फिरकी चेंडू आणि त्यावर फलंदाज. आतापर्यंत केतन याचे 5 चेंडू या ठिकाणी टाकून झालेत आणि आतापर्यंत एकच धाव त्याने खरेदी केली. अगदी शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील आणि पुन्हा एकदा या ठिकाणी